नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असा निकाल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कनकनवाडी आणि न्यायमूर्ती अभय वाघासे यांनी चाकूर येथील एका प्रकरणात दिला आहे। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी नागनाथ हैदराबादे यांनी चाकूर पोलीस ठाण्यात कलम 306 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला। फिर्यादीचा मुलगा प्रशांत याने आरोपी रामराव ढाकणे यांना 5.5 लाख रुपये दिले। सदर पैशाची मागणी प्रशांतने केली असता रामराव यांनी उडवाउडीची उत्तरे दिली। सदर आर्थिक व्यवहारातून झालेल्या नुकसानीमुळे प्रशांतने तणावात येऊन दिनांक 30 मार्च 2022 रोजी आत्महत्या केली। या आशयाची फिर्याद पोलिसांनी तपासाअंती नोंदवून दोषारोप पत्र दाखल केले। सदर FIR आणि दोषारोप पत्र रद्द करण्यासाठी रामराव यांनी ॲडव्होकेट अजिंक्य रेड्डी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। ॲडव्होकेट रेड्डी यांनी माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्याला समाजात जगण्यासाठी विविध व्यवहार करावे लागतात। आरोपीने केवळ पैसे परत देण्यास टाळाटाळ केली ही कलम 306ची तरतुदीत बसत नाही। फिर्यादी व दोषारोप यांचे संपूर्ण अवलोकन केले असता आरोपीने कोणताही गुन्हा केला नाही असे सिद्ध होत नाही, या आशयाचा युक्तिवाद केला। उच्च न्यायालयाने कर्ज परतफेड करण्यास नकार दिल्यास अथवा टाळाटाळ केल्यास संबंधित व्यक्तीला दिवाणी दावा दाखल करून किंवा इतर वैध मार्गाने पैसे वसूल करण्याचा अधिकार आहे। परंतु सदर व्यक्तीने आत्महत्येचा मार्ग निवडला असल्यास प्रकरणातील सर्व तथ्य आणि घटना याचा सारासार विचार केला असता आरोपीचे सदर कृत्य कलम 306च्या तरतुदीत बसत नाही, असे निरीक्षण नोंदवत कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असा निकाल उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कनकनवाडी आणि न्यायमूर्ती अभय वाघावसे यांनी दिला आहे। या प्रकरणी ॲडव्होकेट अजिंक्य रेड्डी यांनी याचिकातर्फे काम पाहिले। त्यांना ॲडव्होकेट विष्णू कांदे यांनी सहकार्य केले।